नमस्कार. पारंपरिक स्वाद बाय माधुरी या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज जो पदार्थ मी तुम्हाला करून दाखवणार आहे तो पदार्थ गोड पदार्थ आहे आणि बहुतेक आपल्या सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे आणि तो म्हणजे कलाकंद. जो रवाळ असतो, त्याच्यामध्ये एक दुधाळपणा असतो, त्याच्यामध्ये सुकामेवा असतो. पण जेव्हा हा पदार्थ आपण घरी करायला जातो त्याला खूप वेळ लागतो त्याला. तर मी ह्याच्यामध्ये खूपसं मॉडिफिकेशन करून त्याची जी टेस्ट आहे ती इंटॅक्ट ठेवलेली आहे, पण कमीत कमी साहित्यात, कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी किमतीमध्ये हा होणारा पदार्थ आहे. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं मॉडिफिकेशन केलं आहे, त्याच्यामध्ये मी बरेच एक्सपेरिमेंट करून मी त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालेली आहे. तर त्याच्यासाठी मला असं वाटलं की मी माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्याबरोबर अत्यंत इंटरेस्टिंग पदार्थ मी शेअर करायलाच पाहिजे आहे. आता ह्याच्यामध्ये साहित्य जसं मी सांगितलं खूप कमी आहे आणि मी साहित्याकडे जाणार आहे. पण त्याच्यापूर्वी माझा जो चॅनल आहे पारंपरिक स्वाद बाय माधुरी या माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. सबस्क्राईबच्या बटना शेजारी जेव्हा तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबाल त्यामधलं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी प्रत्येक शुक्रवारी जेव्हा आगळा वेगळा आणि चविष्ट पदार्थ अपलोड करते तेव्हा तुम्ही तो बघू शकाल, करू शकाल आणि त्याचा आनंद घेऊ शकाल. तर आता आपण साहित्याकडे जाऊया. ह्याच्यामध्ये लागणारं साहित्य ह्याप्रमाणे आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही प्रमाण घ्या, कारण ह्या प्रमाणातच तुम्हाला बसवायचंय. हे जे प्रमाण आहे ह्या वाटीने मी ह्याच्यामध्ये पनीर घेतलंय आणि हे पनीर मी हाताने जसं कुस्करून घेतलेलं आहे, कारण त्याचा जो रवाळपणा आहे किंवा त्याचे ग्रॅन्युल्स आहे ते तसेच राहायला पाहिजे. त्याच्यानंतर कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. ते कंडेन्स मिल्क आहे ते पाऊण वाटीने मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला साखर ह्याच्यामध्ये घालायची बिलकुल आवश्यकता नाही, किंवा कंडेन्स मिल्कमध्ये पहिली साखर असते. त्याच्यानंतर आपल्याला लागणारे ह्याच्यामध्ये केशराचं दूध. केशराच्या दुधाने त्याचा रंगही सुंदर येतो आणि त्याच्याबरोबर त्याला स्वाद देऊन जातो. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वेलदोडा, 4 वेलदोडे बारीक पावडर पण त्याच्यामध्ये घालू शकतो, परंतु हा पर्याय आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं सेट करायला ठेवलं की त्याच्यावर आपल्याला घालायचंय सुकामेवा. तो सुकामेवा मी इथे बदाम घेतले, पण तुम्हाला पाहिजे तुम्ही पिस्ता, काजू, तुम्हाला जो सुकामेवा आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये साखरेची आवश्यकता नाहीये. ह्याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये साखर आहे आणि त्याच्यामुळे हे साखरेचा जो गोडवा आहे तो मी हलका किंवा अगदी बरोबर होईल असाच ठेवलेला आहे. आणि जर तुम्हाला हा पदार्थ खूप गोड हवा असेल तर ह्या कंडेन्स मिल्कचं प्रमाण पाऊंडच्या ऐवजी तुम्ही 1 पण घेऊ शकता. हे बघा, ही मी नॉनस्टिक कढाई घेतलेली आहे. नॉनस्टिक कढाई तुम्हाला वापरायची नसेल तर जाड बुडाचं भांडं घेण्याची आवश्यकता आहे करण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघाल तर हा जो पदार्थ आहे आपल्या लो गॅसवरच ठेवायचा आहे. बिलकुल घाई करायची नाही आहे, कारण हा केवळ 10 मिनिटात तयार होणारा पदार्थ आहे. तर आता मी हे जे पनीर आहे ते मी त्याच्यामध्ये टाकते. पनीर घातलं मी याच्यामध्ये पूर्ण. आता मी टाकते त्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क. कंडेन्स मिल्क टाकलं. थोडं तर आता बाउलला चिकटलंय, तर मी काय करणार आहे, आत्ताच मी ह्याच्यामध्ये केशराचं दूध घालणार आहे. त्यामुळे ह्या दुधामुळे हे जे कंडेन्स मिल्क वाटीला लागलंय ना ते पूर्ण ते निघून येईल. हे मी घातलं आणि रंग जितका आपण करतानाच आपण जेव्हा केशराचं दूध घालतो ना तर तो त्या पदार्थावर रंग चढतच जातो. आता मंद आचेवर आपल्याला हे सतत ढवळायचं आहे, बिलकुल ह्याला सोडायचं नाहीये. आणि आपल्याला तोपर्यंत हे करत राहायचंय जोपर्यंत हा गोळा होऊन कढईला सोडत नाहीये, तोपर्यंत आपल्याला हे करण्याची आवश्यकता आहे. साधारणपणे हे 10 मिनिटात होऊन जातं. हा गोळा तयार होतोय. तर आता जेव्हा हे उकळत आहे, कारण मी हे मंद आचेवर ठेवलेलं आहे आणि माझं लक्ष आहे त्याच्याकडे पूर्ण, तर आता मी काय करणार आहे, हे जे आपल्याला सेटिंगसाठी प्लेटची आवश्यकता आहे, तर ही मी स्टीलची प्लेट घेतली, तुम्ही काचेची प्लेट घेतली तरी पण चालेल. याला छान असं तूप लावून घ्यायचं, म्हणजे ती वडी बिलकुल चिकटत नाही. आपल्या बोटांचा उपयोग करून छान त्याला असं पसरवून घ्यायचं. आणि
ज्या वाटीने आपल्याला ते थापायचं आहे ना त्याला सुद्धा आपल्याला तूप लावायला पाहिजे. आणि थोडंसं हे मिश्रण थोडंसं कोमट झाल्यावर तुम्ही हाताने सुद्धा किंवा बोटाने सुद्धा नंतर करू शकता. आणि ते सगळं आपण सेट करायला ठेवलं की त्याच्यावर आपल्याला घालायचे त्याच्यानंतर बदाम किंवा तुम्ही जे तुम्ही ड्रायफ्रूट वापरणार असाल त्याचा तुम्हाला वापर करायला लागेल. आता ह्याला पण 7 ते 8 मिनिटं लागतील. तर तोपर्यंत जेव्हा मी गोळा तयार होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवीन तो कसा दिसतो. ते खूप कमी वेळात हा पदार्थ होऊन जातो. हे बघा, मी तुमच्या समोरच हे घातलं होतं, पनीर घातलं होतं, नंतर कंडेन्स मिल्क पाऊण वाटी घातलं होतं आणि केशराचं दूध घातलं होतं. बरोबर 10 मिनिटात हा बघा पूर्ण गोळा झालेला आहे. आणि हा आता पूर्ण कढईपासून निघालेला आहे. तुम्हाला दिसत असेल, हे बघा पूर्ण कढईपासून निघून आलेला आहे हा दिसतोय. आणि छान केशराचा रंग त्याच्यामध्ये मुरलेला आहे. आता तुम्हाला जे जास्त प्रमाणात करायचं असेल तर ह्याच प्रमाण तुम्ही डबल, ट्रिपल किंवा 4 टाइम्स पण करू शकता. पण प्रमाण मात्र हेच ठेवा. जो आपला कलाकंद आहे सक्सेसफुल व्हायला, उत्तम चव यायला त्याची अत्यंत आवश्यकता आहे. आता ह्याच्या पलीकडे आपल्याला परतवायची गरज नाही आहे कारण हा तयार झालेला आहे. आता मी तो प्लेटमध्ये पसरवणार आहे. हे बघा, हे मी बंद केलं. मी तुमच्या समोर तुपाचा हात लावून घेतला होता. आता मी हे त्याच्यामध्ये घालते. हे बघा, हे तर पूर्ण असं सहज बाहेर आलेलं आहे. आपल्याला हात लावायची काही गरजच नाहीये. 1 मिनिट मी सुरीने हे काढून घेते. पूर्ण घाई करायची काही आवश्यकता नाही. हे अजून पण मिश्रण चांगलं गरम आहे. आणि आता तुम्हाला जसं पाय असेल, तुम्हाला जर पातळ कलाकंदच्या वड्या असेल तुम्ही पातळ तुम्ही त्याला थापू शकता. जर तुम्हाला जाड वड्या हव्या असतील तर जाड करू शकता. आता मी ह्या जो वाटी आहे, जी प्रमाणाचीच माझी वाटी आहे, त्या वाटीला मी तूप लावून घेते आणि त्याचं लेव्हलिंग करते. पण कधी कधी ते फार स्मूथ होत नाही, त्याच्यानंतर मी हाताने करीन. हे बघा, अगदी सहज होतं, हे सहज पसरते. आणि पूर्ण ही वडी थंड व्हायला आणि सेट व्हायला साधारणपणे आपल्याला 1 तास लागतो. ती सेट झाली की त्याच्यानंतर परत तुम्हाला फ्रीजमध्ये 1 तास ठेवून मग त्याच्या वड्या पडायला पाहिजे. कारण त्याच्यामुळे काय होतं, छान त्या वड्या पडतात. आणि साधारणपणे आत तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर तुम्ही ते 7 ते 8 दिवस टिकतात. बाहेर ठेवल्या तर 3 ते 4 दिवस टिकू शकतात त्या. हे बघा, हे छान आता झालेलं आहे. त्याला मी हाताने, कारण आता बऱ्यापैकी कोमट आहे ते, मी हाताने आता त्याला छान असं आकार देते आणि मग सेट करायला मी ठेवून देते ते. आता ह्या वेळेलाच आपल्याला काय करायचंय, काय सुंदर रंग आलाय बघा. आता ह्या वेळेला मी त्याच्यावर काजूचे काप घालते आणि ते काप आतपर्यंत जाण्यासाठी मी थोडेसे ते दाबते असे. हे बघा, असं मी दाबून घेतलेत ते छान. आता 1 तासभर हे थंड व्हायला आपल्याला वाट बघायला लागेल. मग त्याच्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवीन आणि मग प्लेटिंग करून तुम्हाला मी दाखवीनच. आणि जसं मी आत्ता जेव्हा हे घातलं ना, थंड करायच्या ऐवजी हा गोळा ह्याच्यामध्ये घालायच्या आधी जर तुम्हाला वेलदोडा घालायचा असेल तर हा गोळा तयार झाल्यानंतर थापायच्या आधी तुम्ही वेलदोड्याची पावडर त्याच्यामध्ये टाका, छान त्याच्यामध्ये मिक्स करा आणि मग थापायला घ्या. आणि मग असं आपण थापलं की मग त्याच्यावर तुम्हाला जे सुकामेवा हवा असेल तो तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. तर आत्ता आपण जे कलाकंद केला होता तो 1 तास मी बाहेर थंड केला. वरचा लेअर पटकन थंड होतो, पण आतला लेअर पूर्ण थंड व्हायला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे आपल्याला 1 तास थांबण्याची आवश्यकता आहे. आणि तो पूर्ण थंड झाला की फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. तो 1 ते 1.5 तास ठेवायला लागतो. तुम्हाला जर समजा तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही तो फ्रीजरमध्ये ठेवा. त्याच्यामध्ये 25 ते 30 मिनिटात तो थंड होऊ शकतो. थंड झाला की मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या वड्या पाडायच्या आहेत. आणि आता मी जे तुम्हाला प्रमाण करून दाखवलं ना, त्याच्यामध्ये साधारणपणे मध्यम आकाराच्या जो फोटो तुम्हाला दिसत असतील त्या साधारणपणे 12 वड्या होऊ शकतात. तर माझा जो चॅनल आहे पारंपरिक स्वाद बाय माधुरी, या चॅनलला अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट, तुमचे नातेवाईक, त्याच्यानंतर शेजारी आणि मित्रमैत्रिणींना पण माझा चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. तर पुढच्या शुक्रवारी आगळा वेगळा चविष्ट मजेदार पदार्थ घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.